अशा लोकांचे भाग्य कधीच साथ देत नाही, ज्यांची पत्नी नेहमी. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय खूपच खास आहे. आपण सगळे जाणतो की स्त्रीशिवाय घरपरिवार अपूर्ण असतो. स्त्री मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई अशा कोणत्याही रूपात असो, प्रत्येक रूपात ती घर सांभाळणारी आणि सजवणारी मानली जाते. पण मित्रांनो, हीच स्त्री जर आपल्या गुणधर्म आणि कर्तव्यांपासून दूर गेली, तर तीच घर बिघडवण्याचे कारणही ठरू शकते. एका बाजूला स्त्री साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते, तर दुसऱ्या बाजूला आपल्या स्वभाव आणि वर्तनामुळे ती पतीच्या जीवनात दुःख निर्माण करू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या स्त्रिया दुर्भाग्याचे कारण बनतात आणि कोणत्या स्त्रिया आपल्या घरात आणि पतीच्या जीवनात लक्ष्मीचे आगमन घडवतात. म्हणून मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि आमचा प्रयत्न आवडला तर जरूर पाठिंबा द्या. पतीसाठी दुःख आणि दुर्भाग्याचे कारण ठरणाऱ्या स्त्रिया. सर्वप्रथम आपण अशा स्त्रियांबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्या पतीसाठी दुःख आणि वेदनेचे कारण बनतात. क्रमांक 1. धर्म आणि कर्तव्यापासून दूर जाणारी स्त्री. मित्रांनो, लक्ष्मी चरित्रात सांगितले आहे की स्त्री या शब्दाचा अर्थ संतोष, सेवा आणि सत्य असा आहे. म्हणजेच आदर्श स्त्री ती जिच्यात समाधानाची भावना, सेवेची वृत्ती आणि सत्याचे पालन करण्याची ताकद असते. पण जर स्त्री आपल्या धर्म आणि कर्तव्यापासून दूर गेली आणि जीवनात संतोष, सेवा व सत्य यांना महत्त्व दिले नाही, तर अशी स्त्री आपल्या पतीसाठी दुःखाचे कारण ठरते. तिचे वर्तन पतीचे जीवन त्रस्त करते आणि कुटुंबात अशांती निर्माण करते. क्रमांक 2. स्वतःवर विश्वास नसलेली स्त्री. जी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि फक्त इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवते, ती कुटुंबासाठी घातक ठरू शकते. अशी स्त्री कधीही पतीविरुद्ध इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला हानी पोहोचवू शकते. ती प्रत्येक कामातून मागे हटते आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे कुटुंबात तणाव निर्माण करते. क्रमांक 3. हिंसक आणि हट्टी स्त्री. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की जिच्या मनात हिंसा आणि राग असतो, ती स्त्री पती आणि कुटुंबासाठी दुर्भाग्याचे कारण ठरते. अशी स्त्री स्वतःचा निर्णय नेहमीच योग्य मानते, तो चुकीचा असला तरी. तिच्या वर्तनामुळे पतीचा मानसन्मान कमी होत आहे किंवा घर तुटत आहे, याची तिला जाणीव नसते. अशा प्रकारचे वर्तन हळूहळू पतीचे धन, यश आणि आयुष्य यांवरही परिणाम करू शकते. जिथे हिंसा आणि कलह असतो, तिथे शांतता टिकत नाही. आणि जिथे शांतता नसते, तिथे लक्ष्मीचेही वास्तव्य होत नाही असे मानले जाते. क्रमांक 4. मोठ्यांचा अपमान करणारी स्त्री. जर एखादी स्त्री आपल्या सासूसासरे किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते, तर असे वर्तन कुटुंबासाठी अशुभ मानले जाते. वडीलधाऱ्यांचा अपमान केल्याने कुटुंबाची पायाभरणी कमकुवत होते आणि घरातील सौख्य कमी होते. देवी लक्ष्मीचे रूप मानल्या जाणाऱ्या स्त्रिया. आता आपण त्या स्त्रियांबद्दल जाणून घेऊया ज्या घरपरिवारासाठी साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानल्या जातात. क्रमांक 1. संतोषी आणि संयमी स्त्री. जी स्त्री आपल्या वैवाहिक आयुष्यात जे आहे त्यात समाधान मानते, तीच खरी लक्ष्मी मानली जाते. घरात आर्थिक अडचणी असल्या किंवा इच्छित वस्तू मिळाल्या नाहीत तरी ती पतीकडे तक्रार करत नाही, उलट त्याला समाधान आणि आत्मविश्वास देते. अशा स्त्रीच्या घरावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि घराचे वातावरण स्वर्गासारखे बनते. क्रमांक 2. कठीण काळात साथ देणारी स्त्री. जी स्त्री प्रतिकूल परिस्थितीतही देवावर तक्रार करत नाही, तर आपल्या कर्म आणि भक्तीवर विश्वास ठेवते आणि कठीण प्रसंगी पतीचे मनोबल वाढवते, तीच खरी आदिशक्तीचे रूप असते. अशा स्त्रीवर लक्ष्मी प्रसन्न राहते आणि कुटुंबाला दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. क्रमांक 3. परोपकारी आणि सहनशील स्त्री.
जी स्त्री स्वतः दुःखी असतानाही इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधते ती खऱ्या अर्थाने महान असते. आर्थिक तंगी असो वा कठीण परिस्थिती तरीही ती पती आणि कुटुंबाची साथ सोडत नाही आणि आज दुःख आहे पण उद्या सुख येईल असा विश्वास ठेवते, तर त्या घरात धनदेवतेचे वास्तव्य असते असे मानले जाते. मित्रांनो, हे स्पष्ट आहे की स्त्रीचा स्वभाव आणि आचरणच ठरवते की घरात सुख, शांती आणि समृद्धी असेल की कलह, क्लेश आणि दारिद्र्य. एक आदर्श स्त्री आपल्या संतोष, सेवा, भक्ती आणि संयमाने पतीचे जीवन घडवते आणि कुटुंबाला स्वर्गासारखे बनवते. तर स्वार्थी, हिंसक आणि मोठ्यांचा अपमान करणारी स्त्री घराचे वातावरण बिघडवू शकते. म्हणून आपण नेहमी घरातील स्त्रियांना आदर द्यावा. त्यांना योग्य शिक्षण आणि संस्कार मिळावेत, जेणेकरून घरात सौख्य आणि समृद्धी टिकून राहील. पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वात पवित्र आणि मजबूत नात्यांपैकी एक मानले जाते. जेव्हा दोन व्यक्ती विवाहबंधनात अडकतात, तेव्हा ते फक्त जोडीदार नसून आयुष्यभराचे मित्र, सल्लागार आणि सहकारी बनतात. पण अनेकदा हे पवित्र नाते तणाव आणि वादांनी भरले जाते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला तर सविस्तर पाहूया की पती-पत्नीमध्ये कलह का निर्माण होतो. सर्वात पहिले आणि मोठे कारण म्हणजे संवादाची कमतरता. जेव्हा पती-पत्नी एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत, आपल्या भावना, अडचणी आणि विचार शेअर करत नाहीत, तेव्हा गैरसमज निर्माण होतात. हळूहळू ही दरी भांडणात आणि कलहात रूपांतरित होते. दुसरे कारण म्हणजे पैशांबाबतचे वाद. आर्थिक अडचण असो किंवा पैशांच्या खर्चाबाबत मतभेद असो, या गोष्टी नात्यात कटुता निर्माण करू शकतात. आर्थिक व्यवस्थापनाबाबत एकमत नसल्यास तणाव वाढतो. तिसरे कारण म्हणजे एकमेकांवर संशय घेणे. विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. हा पाया ढळू लागला आणि पती-पत्नी एकमेकांवर संशय घेऊ लागले तर नात्यात तडे जाणे स्वाभाविक आहे. चौथे कारण म्हणजे बाह्य दबाव. तो सामाजिक असो, कौटुंबिक असो किंवा कार्यालयीन ताण असो, या सर्वांचा परिणाम वैवाहिक नात्यावर होतो. व्यक्ती तणावाखाली असताना अनेकदा आपली चिडचिड जीवनसाथीवर काढते आणि त्यामुळे अनावश्यक वाद वाढतात. पाचवे कारण विवाहबाह्य संबंध. जेव्हा जीवनसाथीच्या भावना इतर कोणाकडे वळू लागतात, तेव्हा हा विश्वासघात नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण ठरतो. सहावे कारण गैरसमज आणि मत्सर. छोट्या छोट्या गोष्टींचा गैरसमज करून घेणे किंवा सत तुलना करणे, यामुळे हळूहळू नात्याचा पाया कमकुवत होतो. सातवे कारण व्यसन. दारू, सिगारेट किंवा कोणतेही व्यसन केवळ आरोग्यासाठीच नाही तर नात्यांसाठीही घातक ठरते. व्यसनामुळे घरातील शांतता नष्ट होते. आठवे कारण आदराची कमतरता. पती-पत्नी कितीही व्यस्त असले तरी जर त्यांनी एकमेकांचा आदर करणे सोडले, तर नात्यात कटुता येणे निश्चित आहे. आदर हा नात्याला बांधून ठेवणारा मजबूत धागा असतो. याशिवाय काही लोक कुंडली दोष किंवा वास्तुदोषालाही कारणीभूत मानतात. मात्र बहुतांश वेळा मूळ कारण व्यक्तीचे वर्तन, सवयी आणि परस्पर समजुतीचा अभाव हेच असते. मित्रांनो, ही कारणे समजून वेळेत सुधारणा केली तर पती-पत्नीचे नाते अधिक मजबूत आणि आनंदी होऊ शकते. समजूतदारपणा, संयम आणि परस्पर प्रेम हेच प्रत्येक कलहाचे सर्वोत्तम समाधान आहे. आज आपण पती-पत्नीच्या नात्याच्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूविषयी बोलणार आहोत. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नसून दोन आत्म्यांचा, दोन कुटुंबांचा आणि दोन संस्कृतींचा संगम आहे. पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले गेले आहे. शास्त्रांनुसार, जर पती-पत्नीमध्ये प्रेम, विश्वास आणि समन्वय टिकून राहिला, तर त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता आपोआप येते. पण अनेकदा छोट्या-छोट्या कारणांवरून वाद आणि तणाव निर्माण होतो. अशा वेळी घरातील वातावरण नकारात्मक बनते.
मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होतो आणि हळूहळू नात्याचा पाया कमकुवत होऊ लागतो. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द कायम ठेवायचे असेल, तर शास्त्रांमध्ये एक सुंदर उपाय सांगितला आहे. महादेव आणि माता पार्वती यांची नियमित पूजा करणे. शिवा तप, वैराग्य आणि गहन ज्ञानाचे प्रतीक मानले जातात, तर पार्वती प्रेम, करुणा आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. या दैवी जोडीतून असा संदेश मिळतो की जेव्हा पती-पत्नी एकमेकांचे पूरक बनतात, तेव्हा जीवन पूर्णत्वाला जाते. पूजा कशी करावी? दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देवघरात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर श्रद्धेने बसा. सर्वप्रथम शुद्ध पाण्याने आचमन करा आणि नम्रतेने प्रणाम करा. त्यानंतर पितळ किंवा मातीच्या स्वच्छ दिव्यात तूप भरून वात लावा आणि तो दिवा प्रज्वलित करा. शास्त्रांमध्ये दीपाचे महत्त्व खूप मोठे सांगितले आहे. दीपाचा प्रकाश अंधार दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो असे मानले जाते. जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावून महादेव आणि माता पार्वती यांची आराधना करता, तेव्हा तो दिवा तुमच्या नात्यातील अंधार दूर करून त्यात प्रकाश भरतो, अशी श्रद्धा आहे. पूजा करताना मनोमन अशी प्रार्थना करा. हे देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती, जसे तुमचे नाते अटूट आणि आदर्श आहे तसेच आमच्यातही स्नेह, प्रेम आणि समज कायम राहू दे. आमच्यात कधीही कलह किंवा वाद होऊ नयेत. आमच्या नात्यात नेहमी गोडवा, सुख आणि शांती नांदो. ही प्रार्थना जेव्हा मनापासून आणि श्रद्धेने केली जाते, तेव्हा शिवा आणि पार्वती यांच्या कृपेने पतीपत्नीमधील वाढते वाद हळूहळू कमी होतात, असे मानले जाते. मन एकमेकांच्या चांगुलपणाकडे पाहू लागते. सहनशीलता आणि समज वाढते. जिथे आधी तणाव आणि दुरावा होता, तिथे पुन्हा प्रेम आणि आपलेपणा परत येतो. लक्षात ठेवा, पूजेचे महत्त्व तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातही बदल घडवण्याचा प्रयत्न करता. फक्त देवाकडे प्रार्थना करून चालत नाही, स्वतःच्या वर्तनात आणि विचारांतही सुधारणा करणे आवश्यक आहे. एकमेकांचे बोलणे शांतपणे ऐकणे, छोट्या गोष्टींवर राग न करणे आणि नात्यात परस्पर आदर राखणे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवून पूजा केली तर तिचा परिणाम अधिक लवकर जाणवतो. शेवटी इतकेच म्हणता येईल की जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, शांती आणि समन्वय कायम ठेवायचा असेल, तर दररोज श्रद्धेने महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करा. तुपाचा दिवा लावा, प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की देवकृपेने तुमच्या नात्यातील कटुता दूर होईल आणि वैवाहिक जीवन पुन्हा गोड व आनंदी बनेल. आपल्या शास्त्रांमध्ये पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. हे नाते केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबे, दोन संस्कृती आणि दोन जीवनांचा संगम आहे. परंतु अनेकदा या पवित्र नात्यात वाद, मनमुटाव आणि तणाव निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार यामागे केवळ मानवी स्वभाव किंवा परिस्थिती कारणीभूत नसून ग्रहांची स्थितीही परिणामकारक मानली जाते. वैवाहिक जीवनावर मुख्यत्वे मंगळ, शनी, सूर्य, राहू आणि केतू या ग्रहांचा प्रभाव मानला जातो. जन्मकुंडलीत हे ग्रह अशुभ स्थितीत असतील किंवा पीडित असतील, तर वैवाहिक जीवनात तणाव, भांडणे किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो, असे ज्योतिषात सांगितले जाते. मंगळ ग्रहाला वैवाहिक कलहाचे प्रमुख कारण मानले जाते. म्हणूनच मांगलिक दोष याबद्दल अनेकदा ऐकायला मिळते. ज्योतिषानुसार मंगळ अशुभ स्थितीत असल्यास सासरच्या गोष्टी, जबाबदाऱ्या किंवा अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतात. शनी ग्रह त्रासदायक स्थितीत असल्यास नात्यात दुरावा, भावनिक थंडपणा आणि असंतोष वाढू शकतो. त्याचा परिणाम हळूहळू नात्यात जडपणा आणि उदासी निर्माण करणारा ठरतो. सूर्य ग्रह दुर्बल किंवा अशुभ भावात असल्यास अहंकार, हट्टीपणा आणि वर्चस्वाची भावना वाढते.
पती पत्नी एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्यामुळे नात्यातील गोडवा कमी होतो. याचप्रमाणे राहू आणि केतू यांचाही प्रभाव वैवाहिक जीवन अस्थिर करू शकतो. राहू गैरसमज, शंका आणि अविश्वास निर्माण करतो, तर केतू नात्यात अनावश्यक गोंधळ आणि मानसिक तणाव वाढवतो असे मानले जाते. आता त्या ग्रहांविषयी बोलूया जे वैवाहिक जीवनात गोडवा आणि स्थैर्य आणतात. शुक्र आणि बृहस्पती हे विवाह आणि कौटुंबिक जीवनाचे आधार मानले जातात. शुक्र प्रेम, आकर्षण, समजूतदारपणा आणि सामंजस्याचा कारक आहे, तर बृहस्पती ज्ञान, संयम आणि करुणेचे प्रतीक आहे. परंतु हे दोन्ही ग्रह दुर्बल असतील तर पतीपत्नीतील आकर्षण, परस्पर विश्वास आणि समज हळूहळू कमी होऊ शकते. दुसरीकडे चंद्र, बुध आणि बृहस्पती हे जीवनात संतुलन आणि शांतता आणणारे ग्रह मानले जातात. चंद्र भावना नियंत्रित करतो, बुध संवाद आणि समज वाढवतो, तर बृहस्पती नात्यात संयम आणि करुणा निर्माण करतो. हे ग्रह मजबूत असतील तर वैवाहिक जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतात आणि नात्यात पुन्हा स्थैर्य येते असे ज्योतिषशास्त्र सांगते. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांचा प्रभाव वैवाहिक जीवनातील सुखदुःखाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे जर पतीपत्नींना वारंवार वाद, तणाव आणि गैरसमजांचा सामना करावा लागत असेल, तर फक्त वर्तन किंवा परिस्थितींवर लक्ष न देता एखाद्या योग्य ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेऊन ग्रहदोषांचे निराकरण करण्याचाही विचार करावा. मित्रांनो, आजचा विषय इथेच संपवते. पुढील भागात पुन्हा भेटूया काही उपयुक्त माहितीसह. धन्यवाद. जय लक्ष्मी माँ.